म्हणा प्रभू ते वचन माझ्यासाठी असणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूच्या सानिध्यामध्ये बसून घ्या. देवाचं वचन आम्ही ऐकत असताना प्रियानो, आम्ही आरशासमोर उभे आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. कारण देवाचं वचन काय आहे? आरसा आहे. मी कसा आहे ते आम्हाला दिसतं बरोबर वचन आलं की. म्हणून प्रत्येक येणारं वचन वैयक्तिक माझ्यासाठी असणार आहे, माझ्या शेजारच्या बहिणीसाठी, माझ्या शेजारच्या बंधूसाठी असं नाही. हालेलुया. ते प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक मंडळीतील प्रत्येक उपासकासाठी आहे. वचन स्वीकारा, वचनाप्रमाणे आचरण करा. हालेलुया. कोण येणार आहे पुढे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की आजचा एक दिवस परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलेला आहे केवळ त्याची उपासना आणि त्याची आराधना करण्यासाठी. गेली 4 दिवस आपल्यामध्ये VBSची टीम आलेली आहे आणि VBSचा कार्यक्रम आपल्या संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आपण VBSचा कार्यक्रम घेतलेला होता, उपक्रम राबवलेला होता आणि त्यासाठी मुंबई आणि पुणे ह्या ठिकाणातले 2 बंधू आणि 1 बहीण आपल्यामध्ये चर्चमध्ये उपलब्ध होते. काल तो कार्यक्रम झाला सादरीकरणाचा. त्यावेळेस बरेच पालक उपस्थित होते, पूर्ण मंडळीला आमंत्रण होतं, पण काही लोक आलेले नव्हते. काही हरकत नाही, मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण मंडळीला आव्हान करत असतो की त्यांनी ह्या ठिकाणी यावं. तर ह्या VBSची जबाबदारी सिस्टर शिफ्रा अब्राम बेलारी यांच्यावर आपण दिलेली होती आणि ह्या सिस्टर मुंबईमधून ह्या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांचे वडील देखील अब्राम बेलारी हे पास्टर आहेत आणि त्या सिस्टरांना अजून 2 बहिणी आहेत ज्या विवाहित आहेत आणि त्या सिस्टर कोटक लाईफ इन्शुरन्स लिमिटेड ह्या कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. आणि सर्वसाधारण ही ओळख तर आपल्या सर्वांचीच असते, होय की नाही? म्हणजे एक फॅमिली आहे, आपलं शिक्षण आहे, त्याच्यानंतर आपलं नोकरीचं ठिकाण आहे. पण ज्या वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा वैयक्तिक म्हणून आपण स्वीकारतो, त्यावेळेस आपली ओळख बदलून जाते. त्यावेळेस आपण परमेश्वरासाठी वेगळे केलेले लोक, त्याचे अभिषिक्त लोक, त्याच्या राज्याचे कामकरी म्हणून आपण निवडले जातो. बरोबर आहे? आमेन. सर्व सहमत आहात? आणि हीच ओळख आमच्या बहिणीची देखील आहे. आमची बहीण देखील परमेश्वराच्या कामासाठी वेगळी केलेली आहे, परमेश्वराच्या नामासाठी वेगळी केलेली आणि संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये काम करण्यासाठी प्रभूंनी त्यांना ते अंतःकरण दिलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये सेवा करत असताना आम्ही गेली 4 दिवस पाहत आहोत की त्या एकदम लहान मूल होऊन गेलेल्या होत्या. त्यांच्याबरोबर डान्स करत होत्या, त्यांच्याच भाषेमध्ये त्या त्यांच्याशी बोलत होत्या आणि प्रभूचं वचन त्यांच्यामध्ये पेरण्याचा ते प्रयत्न करत होत्या. आणि आमचा विश्वास आहे ते पेरलेलं वचन नक्कीच फलद्रूप होणार आहे. आणि सिस्टर नॉर्थ इंडिया ट्रान्सफॉर्मर्स टीम याच्या त्या लीडर असून मुंबई या ठिकाणात त्या 2 संडे स्कूलमध्ये काम करत आहेत आणि ही त्यांची प्रभूमधली खरी ओळख आहे की त्या प्रभूसाठी काम करत आहेत. आणि यावेळेस वचनाची भाकर ते आम्हामध्ये मोडणार आहेत. आणि यावेळेस मी सिस्टर शिफ्रा यांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं आणि त्या पुढे येत असताना आपण सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूयात.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड सबको। Praise the Lord. मैं आप सबका धन्यवाद करना चाहती हूँ। आई थैंक यू ऑल। फर्स्टली आई थैंक गॉड दैट ही गेव मी एन अपॉर्चुनिटी टू कम अमिट्स यू ऑल एंड शेअर द वर्ड दैट ही हॅज फॉर यू। तर मी प्रभूचे आभार मानते की त्याने मला ही संधी दिली की या ठिकाणी वाचनाची सेवा करण्याची संधी तो मला देत आहे. I also thank Pastor. Thank you for considering me and giving me this opportunity. I absolutely honor this place and I thank you all for trusting me with this. आणि मी पास्टरांचे पण आभार मानते की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि ही संधी त्यांनी मला दिली. Yes. So everyone's ready to hear the word? सर्वजण तयार आहात का देवाचं वचन ऐकण्यासाठी? Okay, I would like to say, the word that is coming to you today is definitely, the Spirit has led me for this and I am doing this. My original plan was not to stay. I was not going to be here for the service today. But many incidents happened when I left from Thane, मैं जब थाने से निकली. सो मूळतः मी आज या सभेला हजर नसणार होते कारण मी ठाणेला राहते तर मी तिथे जाणार होते. परंतु ही अशा काही घटना घडल्या आहेत आणि मी आज या ठिकाणी तुमच्या समोर आहे आणि आज जे वचन मी तुम्हाला सांगणार आहे ते निश्चितच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने असणार आहे. Yes. So first, मुझे जब सुचिता सिस्टर ने बोला था that we generally have the person sharing word. I had said कि नहीं मैं VBS के लिए आऊँगी and I will go. But I noticed this one thing that when I left, मेरा ऑलमोस्ट एक्सीडेंट होके बच गया था. बट प्रभु ने मुझे संभाला. ही ब्रॉट मी टिल हियर. सर पहिल्यांदा जेव्हा मला विचारण्यात आलं की रविवारीच्या सभेमध्ये वचनाची घोषणा तुम्ही करणार का, मी नाही म्हणाले. नंतर एक काल परवा ज्यावेळेस मी ठाणेला चालले होते त्यावेळेस माझा एक अपघात होता मी त्यातून मी वाचले आणि मग मला असं वाटलं की या ठिकाणी मी देवाच्या वचनाची घोषणा करावी. येस. सो whenever you live for God's work, there is some other power also working for you. आणि देवाचं काम ज्यावेळेस आम्ही करतो निश्चितच एक दुसरी शक्ती असते की ते आमच्या विरोधात काम करते. And when I was leaving from here, unexpectedly there were rains. बारिश हुई थी यहाँ पे. आणि या ठिकाणातून ज्यावेळेस मी निघाले त्यावेळेस अचानक पाऊस पडला. खूप पाऊस होता या ठिकाणी. Yes, it was so heavy that I was wet. स्टेशन पहुँचते ब्रदर भी मेरे को नहीं पहुँचा पाए स्टेशन. देन आफ्टरवर्ड सिनाई और जेसन ये लोग ने मुझे स्टेशन पहुँचाया. आणि मला रेल्वे स्टेशनला जायचं होतं. रस्त्यात खूप पाऊस आला. मी भिजले, माझ्या बरोबरचे जे बंधू आहेत तेही भिजले. नंतर मग सिनाई मला स्टेशनला त्यांनी सोडलं. That day I asked the Lord कि why so much ऐसा क्यों है, what is left still. आणि त्या दिवशी मी देवाला विचारलं की असं का घडत आहे, असं का होत आहे. That's when I prayed and pastor से भी बात हुआ था, sister से भी बात हुआ था. And then I got to know कि कुछ चीज़ और भी बाकी है. Definitely there's a word I need to give, so I'll stay back. Or although this was not my plan, but I am here. This is to tell you that Lord has a word for you and I'm more than happy to just bring it to you, nothing else. आणि मी प्रार्थना केली आणि मग त्यावेळेस मला लक्षात आलं की आणखी काय बाकी आहे, आणखी काय राहिलं आहे आणि म्हणून मी मागे थांबले. आणि निश्चितच हे देवाच्या योजना आहेत आणि देव आमच्याशी वचनाच्याद्वारे बोलणार आहे. Why I'm saying this so that you prepare yourselves, okay? Prepare that this word is for you and you have to receive it. आणि मी हे सर्व यासाठी म्हणत आहे, यासाठी की तुम्ही स्वतःची तयारी करावी कारण हे वचन तुमच्यासाठी आहे. त्याचे स्वीकार करण्यासाठी तुम्ही तुमची तयारी करावी. Yes. So let's open our Bibles to Acts chapter 13. आणि प्रेषितांचे कृत्य याच्या 13व्या अध्यायाकडे आपण जाऊयात. Acts chapter 13 verses 15. 15 वचन. Yeah. 15 and 16. Let's read. आपण 15 आणि 16 वाचूया. तेव्हा नियमशास्त्र व संदेशे यांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यास सांगून पाठवले की बंधुजन हो, तुम्हाजवळ लोकांकरिता काही बोधवचन असली तर सांगा. तेव्हा पौल उभे राहून हाताने खुणावून म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो ऐका. Yes. So this chapter, as we are familiar with, Acts chapter 13, it starts with Barnabas and Saul being appointed for ministry. आणि ह्या 13वा अध्याय प्रेषितांचा ज्याची सुरुवात आपण पाहतो की बर्नबा आणि पौल यांना सेवेसाठी वेगळं करण्यात येतं. Yes. So when this word came, okay,
God had specifically given me a portion that I have to share you all. And I asked Lord, why not the starting one? It is good to say na that you all are appointed, you all have to do ministry, you all have to share the word. आणि हाच शास्त्र भाग प्रभूने मला का दिला मी देवाला विचारलं कारण मी 13व्या अध्यायाची सुरुवातपासून बोलू शकते की देवाने आम्हाला निवडला आहे वेगळं केलं आहे सेवेसाठी उभं केलं आहे परंतु मधूनच का हाच नेमका शास्त्रभाग देव आम्हाला का देत आहे Because God told me that you're already chosen for this. कारण You देव- are already started doing this. कारण देवाने मला सांगितलं की हे लोक आधीच नेमलेले आहेत आधीच ते काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे Yes, but we wanted to encourage you one more time because we have little gone low on energy. कारण मला थोडंसं तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे कारण कधी कधी आमचा जो आवेश आहे तो थंडावतो Yes. Okay, so as we read in chapter 13 verses 15 and 16, when Paul was given a chance that whether you want to share some word, he immediately stood up and he pointed towards the people and said, you people of Israel, you who fear God. आणि ज्यावेळेस पौलाला संधी मिळाली तो लागेच उभा राहिला त्याने हाताने खुणावून तो काय म्हणाला अहो इस्रायल लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो ऐका This is only written, right? कुछ और लिखा है आपके बाइबल में कि हेच नहीं लिहिलंय वो ना बैठ बायबल गया? मध्ये Yes. So what did he do? When he got the opportunity, he stood up. उसने ये नहीं बोला नहीं 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 मुझसे नहीं हो पाएगा आई कांट डू दिस अभी तो मेरा चुनाव हुआ है अभी मैं कैसे करूँगा नहीं नहीं मेरे को नहीं लगता है मैं ये कर सकता हूँ तो असं नाही म्हणाला की ज्यावेळेस त्याला संधी मिळाली तो त्याने माघार घेतली नाही तो म्हणाला नाही की नाही मी नुकताच निवडलो गेलो आहे की मी माझी तयारी नाहीये तो लागलेच तयार झाला उभा राहिला And we all know how Paul started. The very first thing we know from Paul is that he brought many people to Christ. पहले he was someone who persecuted Christians, but he brought many people to Christ. आणि आम्हाला माहित आहे की पौलाची सेवा कशी सुरुवात झाली अनेकांना त्यांनी देवराज्यामध्ये जिंकलं तो आधी मंडळीचा छळ करणारा होता परंतु ज्यावेळेस त्याने सेवेला सुरुवात केली अनेक लोक त्याच्यामुळे तारले गेले But a unique thing is that before he went to the Gentiles, this is the first preaching that he did, and he did it to the church, the Jews, the ones who believed Jesus. महत्वाची गोष्ट ही आहे की विदेशांकडे जाण्याआधी तो त्याने पहिल्यांदा जो प्रचार केला तो यहुद्यांमध्ये होता देवाच्या लोकांमध्ये होता Yes, and he said, you who fear God, not Satan. Sometimes we are more scared of Satan. Sometimes we are more this, oh, this will happen, that will happen. But we have to fear God, not Satan. आणि त्यांनी सुरुवात कशी केली तो म्हणाला देवाचे भय बाळगणाऱ्यांनो आम्हाला देवाचं भय बाळगायचं आहे अनेकदा आम्ही सैतानाला घाबरतो पण आमचं कर्तव्य देवाचं भय बाळगणं आहे Yes, so when you get the chance to share the word, not necessarily that you have to be a preacher, you have to be a teacher, okay? Your very character, how you carry yourselves, how you present yourself, that also is a preaching to people. आणि ज्यावेळेस आम्हाला वचनाची घोषणा करण्याची संधी मिळते मग आम्ही प्रचारक असू किंवा आम्ही शिक्षक असू गरजेचं नाही की आम्हाला पुलपीटवरूनच सेवा करायची आहे आम्ही स्वतःची छाप लोकांपर्यंत कडे समोर कशी पाडतो हे महत्वाचं आहे We all use his name and pray ना यीशु मसीह के नाम में ये चंगा हो in Jesus name we pray. तो कभी कभी we should use his character also, no? आणि मग आम्ही नेहमीच म्हणतो ना येशूच्या नावामध्ये बरे हो परंतु मग हा जो स्वभाव आहे हा जो गुणधर्म आहे ह्याचा पण आम्ही वापर केलाच पाहिजे Yes, if when we are using his name, let's use his character also and be an example for other people in the world. That's how you preach. ज्यावेळेस आम्ही त्याचं नाव वापरतो ज्याप्रमाणे आम्ही त्याचं नाव वापरतो त्याचप्रमाणे त्याचा स्वभावही आम्ही आत्मसात केला पाहिजे आणि मग आम्ही प्रचार केला पाहिजे So next time when you get a chance or you've met someone, don't wait for a mic, don't wait for you to be a pastor or a teacher. Share them your testimony. That will save them. आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेस एका पुलपीटची किंवा माईकची वाढ बघत बसू नका संधी मिळाले लागले जे शुभवर्तमान आहे लोकांना सांगा लोकांना लोकांसमोर देवाच्या वचनाची घोषणा करा Remember, Jesus didn't have any pulpit. He didn't have any mic. He was on the boat. He used to be on boat. He used to meet people and preach. लक्षात ठेवा येशू ख्रिस्ताकडे व्यासपीठ नव्हतं त्याच्याकडे माईक नव्हता तो लोकांना भेटायचा लोकांशी बोलायचा कधी कधी तो नावेचा वापर करायचा Yes. So when you get time, make most of the opportunity. ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते दौडू नका संधीचा पुरेपूर लाभ घ्या Because the word says, make use of the opportunity because the days are bad.
कारण देवाचं वचन सांगतं अनिष्ट दिवस येता की संधी साधून घ्या. Yes. When we go ahead, let's go ahead in verse 17 and 18. आणि 17 वचन 18 वचन मी वाचतो. या इस्रायल लोकांच्या देवाने आपल्या पूर्वजास निवडून घेतले, जे लोक मिसर देशात प्रवासी असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी भुजाने त्यास तिथून काढिले. पुढे सुमारे 40 वर्षापर्यंत त्याने त्यांची वर्तणूक रानात सहन केली. So in this verse, okay, when Paul got the chance, what did he preach? आणि- What did he share? आणि ह्या वचनामध्ये ज्या वेळेस पौलाला संधी मिळाली त्याने काय उपदेश केला बरं? He took them to past. He took them to past stories that how Jesus had saved and been with them in those wilderness, in those 40 years. आणि तो त्यांना भूतकाळामध्ये घेऊन गेला आणि त्यांना दाखवलं की येशूने कसा त्यांचा राण्यात बचाव केला, 40 वर्ष कसं त्यांना तारलं. Why past? God, he could not say the future. का बरं भूतकाळ तो भविष्य काळाबद्दल का नाही बोलला? Because sometimes you, me, we all of us sometimes forget what all God has done for us, what victories he won for us, how he brought us out of that. कारण अनेकदा तुम्ही आणि मी भूतकाळामध्ये प्रभूने कसे आमचा बचाव केला, कशा प्रकारचे विजय प्रभूने आम्हाला दिले, जे चमत्कार आमच्या जीवनामध्ये केले ते आम्ही विसरून जातो. Before they reached their promised land, they were in wilderness. आणि त्या वचनदत्त देशापर्यंत पोहोचण्याआधी ते रानात होते. If you read the 19th verse, 19 वचन मी वाचतो. नंतर त्याने कनान देशातील 7 राज्ये बुडवून तेथील भूमी त्यास सुमारे 450 वर्षेपर्यंत वतन अशी दिली. English makes written, he distributed their land. It was already theirs. God just won it and gave it to them. आणि इंग्लिश भाषांतरामध्ये असं आहे की ते जे जमीन होती त्या 7 राज्यांची होती, त्यांना वाटलं आणि प्रभूच्या लोकांना त्याने दिलं It was yours, it was theirs. आणि ते त्यांचं होतं. God just won them. He took them back to this time to remind them that nothing is difficult. Everything can happen. God is with you. And if you go ahead, he takes many stories. Then he says, judges came, kings came, David came, and then, yeah. आणि त्याने काय केलं, त्याने जिंकलं आणि त्याने आपल्या लोकांना दिलं. आणि पुढे आम्ही पाहतो की अनेक त्या ठिकाणी कथा सांगितलं किंवा गोष्ट सांगितल्या आहे, शास्त्रांबद्दल सांगितलं आहे, राजांबद्दल सांगितलं आहे की देवाने कसं महत्कृत्य लोकांच्या जीवनामध्ये केलं. One of the incident from what God, how he helped them in the Exodus chapter, we would like to go there. Let's go to Exodus 14:22. एक संदर्भ आपण पाहूया की देवाने कसं इस्रायल लोकांची मदत केली. आणि निर्गम याच्या 14व्या वचनामध्ये आपण जाऊयात. 14:22. 14:22. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालले आणि त्यांना उजवीकडे व डावीकडे पाणी भिंतीसारखे झाले. We all read it. We have learned this story in the Sunday school. आणि संडे स्कूल मध्ये आम्ही ही गोष्ट शिकलो आहोत. That how the waters became way and they could pass and go to the next कसे part. तो समुद्र दुभांगला, पाणीच्या भिंती झाल्या आणि मधोमध कोरड्या भूमीतून इस्रायल लोक पार गेले. How easily we can say that, हाँ ये हुआ था. This was, we know this. खरं आम्ही खूप सहजरित्या हे बोलून जातो. But this is so significant. This is so wondrous. Imagine, can a water stand हे किती like a wall? हे किती अद्भुत आहे, किती महाप्रतापचं काम आहे. कारण समुद्राच्या पाण्याच्या भिंती झाल्या. How can it stand as a wall? It will not fall. And when it was as a wall, how did the people not get wet? आणि पाण्याच्या ज्यावेळेस भिंती झाल्या त्यावेळेस लोक कसे काय बरं ते ओले झाले नाही. Water का quality होता है कि it flows, it keeps flowing, but it was standing like a wall. आणि पाण्याचा गुणधर्म आहे की त्या वरच्या थालातून खालच्या थाली तो त्याचा प्रवाह होतो, परंतु त्यात तसं काही घडलं नाही. It stood as a wall and they could go through. Sometimes we just think, this was just a miracle, but this is to tell you if the water can become like a wall and protect you,
what else can stop you then? आणि आम्ही कधी कधी सहज ह्या गोष्ट बोलून जातो, परंतु आम्हाला विचार करणं गरजेचं आहे की पाण्याच्या भिंती झाल्या आणि लोक मधून गेले आणि हे देव त्यांचं संरक्षण करतो, आमचं संरक्षण करतो. So what else can stop you? आणि मग कुठली गोष्ट आम्हाला थांबवू शकते? What is so difficult that God can't do? आणि अशी कोणती गोष्ट आहे की देवाला ती अशक्य आहे? That's why Paul came to them and he reminded them that let's look back, and he pointed them towards Jesus. Everything happened, but it was all because of Jesus. Let's go back. आणि म्हणून पौल ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो मागील गोष्टींची आठवण इस्रायल लोकांना करतो. तो भूतकाळाबद्दल त्यांना सांगतो की येशूने त्यांचा कसा बचाव केला. So when you get an opportunity, take the word and remind them, take those people to Jesus, not for your glory. आणि मग तुम्हाला जेव्हा संधी मिळते त्यावेळेस लोकांना भूतकाळाची आठवण करून द्या, लोकांना येशू जवळ आणा, स्वतःचं गौरव मिळवण्याचा प्रयत्न करू नका. When you see that, okay, what happens when you do this? When you take the opportunity, when you share the word, when you remind people about Jesus? आणि ज्यावेळेस तुम्ही संधीचा वापर करता, लोकांना येशू बद्दल आठवण करून देता, काय घडतं बरं? Let's see 22nd verse. आणि 22 वचन आपण Acts पाहूया. chapter 13, 22nd. त्याच That अध्यायामध्ये portion. प्रेषितांचं कृत्य 13वा अध्याय आणि 22 वचन. नंतर त्याने त्याला दूर करून त्याचा राजा होण्यासाठी दाविदास उभे केले आणि त्याच विषयी प्रतिज्ञेने म्हटले की माझ्या मनासारखा ईशाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. God is testifying for David. आणि मग ह्या ठिकाणी देव स्वतः दाविदाबद्दल साक्ष देतोय. God is saying that this was the person. He said the whole history. But when it came to David, he said, this person was after my heart. He did everything according to my will. आणि पौल सर्व इतिहास त्या ठिकाणी वर्तनतो, बोलतो, सांगून दाखवतो. आणि दाविदाबद्दल ज्यावेळेस तो म्हणतो त्यावेळेस तो म्हणतो की हा होता देवाच्या मनासारखा. Can God testify that about you and me? आणि देव तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल अशा प्रकारची साक्ष देऊ शकतो का? He can. हो, तो But निश्चितच. that's what we have to do. And Take the opportunity. Share people. Share Jesus with people. आणि तेच आम्हाला करायचं आहे. आम्हाला संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि येशूबद्दल लोकांना सांगायचं आहे. See, what very clearly it says in the word that David was a man after my own heart who will do all my will. आणि वचन स्पष्टरित्या सांगतं की दावीद जो आहे तो परमेश्वराच्या मनासारखा, माझ्या मनासारखा आहे. Did it say, oh, David was the one who killed Goliath, who fought so many battles, who got victory, who could not build house? Did it written like this? दाविदाची साक्ष ही नाहीये की त्याने गल्लाताचा घात केला किंवा त्याने अनेक लढाया जिंकल्या. दाविदाची साक्ष ही आहे की तो परमेश्वराच्या मनासारखा होता. This is what pleased the Lord. आणि हेच काय देवाला प्रसन्न करतं. God is not looking that how much are we working, how much our offering are we bringing, how big our offering is, how big buildings we have. No, He wants your heart. आणि देव हे नाही पाहत की आम्ही कशा प्रकारचं काम करतो, किती मोठं दान आम्ही आणतो किंवा किती मोठी इमारत आम्ही बांधतो. देव आमचं अंतःकरण पारखतो. See, even not just David, God had testified for Noah also and said that he is a blameless man. When it came to Job also, he said that this person was righteous in that land. आणि मग फक्त दाविदाबद्दल ना की देव नोहाबद्दल ही साक्ष देतो की तो सात्विक आहे. योबाबद्दल म्हणतो की तो नीतिमान आहे. He could say so many things. God has given them everything, no? आणि देवाने त्यांना सर्व काही दिलं होतं तर तो अनेक गोष्टी बोलू शकला असता. But what did he first use to describe? Righteousness, आणि- the heart, the nature. आणि पहिला गुण जो देवाने त्याच्याबद्दल उल्लेख केला ते काय आहे? त्यांचं नीतिमत्व, त्यांची सात्विकता, त्यांचं हृदय. How good it will be to testify your name, my name, that God says like this, that this is the one who was walking after my heart. आणि किती अद्भुत असेल ना की ज्यावेळेस देव आमच्याही नावाचं नाव घेईल आणि म्हणेल की हा माझ्या मनासारखा आहे. Do you all want that God should testify for you? तुम्हाला असं वाटतं का देवाने तुमच्याबद्दल अशा प्रकारची साक्ष द्यावी? That is your achievement in life. आणि जीवनामध्ये जे खरं प्राप्ती आहे ना ती ही आहे. That God testifies for you. कारण की देव तुमच्याबद्दल साक्ष देव. You know, when Satan came to trouble Job, आणि ज्यावेळेस सैतान योबाला त्रास द्यायला आला, Jesus himself said, did you consider Job?
आणि देव स्वतः म्हणतो की योबाबत माझा सेवक योबाला तू पाहिलंस का? Let's read that. Job chapter 1, योब याचा पहिला अध्याय verse 8. 8वं वचन. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले आहे का? भूतलावर त्याच्या तोंडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. So wonderful. God was taking challenge on Job. Satan, look at Job. He's my sin. See him. Try him. आणि किती अद्भुत आहे ना की देव स्वतः सैतानाला आव्हान देत आहे, माझ्या सेवकाकडे बघ, तो किती सात्विक आहे. He wants to do that with you. He wants to say, Satan, look at this one. Look at that man. They are my child. You try how much you can, but they will not give up. आणि त्याच प्रकारची कार्य त्याला आमच्या बाबत करायचं आहे की त्याला म्हणायचं आहे की हा बघ, त्याच्यावरती किती आव्हानं येऊ द्या, त्याच्यावरती किती प्रसंग येऊ द्या, तरी तो सात्विक असा जीवन जगणार आहे. You take everything that they have, but see, with their heart, they'll always love me. तू त्यांच्यापासून सर्व काही काढून घे, परंतु त्यांच्या अंतःकरणाने ते माझ्यावरती प्रेम करतील. See, simple now. If you want to please God's heart, what will match his heart? आणि मग देवाच्या हृदयाला कुठली गोष्ट प्रसन्न करेल बरं? It's his heart. He'll obviously want your heart only. He wouldn't want any building. He wouldn't want your money. He does not want how much you work for the Lord. या ठिकाणी अंतःकरणाचा संबंध आहे. देवाच्या अंतःकरणाविषयी मी बोलत आहोत, तर त्याचं तो आमचंच अंतःकरण त्याला प्रसन्न करेल. His heart, what pleases his heart is your heart, my heart. त्याच्या अंतःकरणाला काय प्रसन्न करते? तुमचं आणि माझं हृदय. So this is what happens when you stand for him. You take the chance for him. You preach it and God will testify. आणि हेच घडतं ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते, त्याचा वापर तुम्ही करता, तुम्ही उपदेश करता आणि देव त्या ठिकाणी साक्ष देतो. Why is it important? आणि हे का बरं महत्वाचं आहे? Let's see in the further verse. Acts 13. परत- Let's see verse 24. आणि 24वं वचन आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा प्रेक्षणाच्या कृत्य 13-24 कडे आपण जाऊयात. त्याच्या प्रगट होण्याच्या पूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चातापाचा बाप्तिस्मा सर्व इस्रायल लोकांमध्ये गाजविला होता. Clearly says, after John had first preached before his coming. आणि या ठिकाणी स्पष्टरित्या सांगतं की त्याच्या प्रगट होण्याच्या पूर्वी योहानाने येऊन बाप्तिस्माचा प्रचार, पश्चातापाचा बाप्तिस्मा सर्व इस्रायल लोकांमध्ये गाजवला. That means before Jesus came, John was preparing the way. आणि याचा अर्थ आहे येशूच्या येण्याआधी योहान मार्गाची तयारी करत होता. So how much you and me have to prepare the way before Jesus' second coming? आणि मग येशूचं जे दुसरं येणं होणार आहे त्याच्यासाठी आम्ही विशेष करून किती तयारी केली पाहिजे? You know why it is still delay? Because we have not done fully our job yet. का बरं येशू अजून आला नाहीये? कारण तुम्ही आणि आम्ही दिरंगाई करत आहोत. We are delaying it. आम्ही दिरंगाई करत आहोत. We have to go out. We have to bring more people to Jesus. आम्हाला बाहेर जायचं आहे. अनेक लोकांना ख्रिस्ताकडे आणायचं आहे. John worked so much that he was making his people ready. Have we made this world ready for Jesus? आणि योहानाने येशूसाठी लोकांना तयार केलं. आम्ही लोकांना येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार करत आहोत का? See, Lord is very clear. He says you can do it. That's why He has sent me here today to tell you this word. You all are appointed. You all are blessed. You all are capable of it. देव खूप स्पष्टरित्या बोलतो की तुम्ही निवडलेले आहात, तुमच्यामध्ये ते कौशल्य किंवा ते गुण आहे, तुम्ही ते करू शकता. But He wants you to do it. That's why He's waiting. पण तो वाट पाहत आहे की तुम्ही ते करावं. Tell me, did God say in the word that angels I will make you great? तो जे दूत आहेत त्यांना म्हणाला की मी तुम्हाला महान करेल? Or did He say, man, I will make you great? किंवा तो म्हणाला की मनुष्य मी तुला महान करेल? Tell me, किसको बोला? एंजल को कि मनुष्य को बोला? माणसाला तो म्हणाला की दूतांना म्हणाला की तुम्हाला मी महान करेल? किसको बोला? माणसांना. He said, Abraham, I will make you a great nation. आणि तो अब्रामाला म्हणाला की तुझं मी एक मोठं महान राष्ट्र Jacob, बनवेल you will be Israel. आणि याकोबा तू इस्रायल होशील. Then that cannot be you and me. आणि मग तू तसंच तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल होणार नाही का? We can. That's what He wants us to do. He wants us to do it. आमच्या बाबतही ते होऊ शकतं, हे त्याला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. So make best use of your time and your identity. You are the child of God. आणि मग आपल्या समयाचा आणि आपल्या ओळखीचा पुरेपूर वापर करा. तुम्ही देवाचे मुलं आहात.
So make use of it and bring more people to that kingdom. आणि त्याचा वापर करत अनेकांना देवराज्यामध्ये आणा. See, it's not easy, I know. When you go out, okay, you will see, "Arey, this didn't work. Okay, that brother is not going to come." आणि मग ही काही सोपं नाहीये, कारण जेव्हा तुम्ही बाहेर जाल की अनेक आव्हानं असतील. तुम्ही म्हणाल की हा बंधू येणार नाही वगैरे वगैरे. We also see so much persecution also is going on. आणि आता आपण पाहतो की खूप छळही होत आहे. But above everything, all of your situations, all of your impossibilities, आणि सर्व परिस्थिती आणि सर्व नकारात्मकतेच्या पलीकडे there's verse 30 for you. आणि त्या ठिकाणी वचन 30 आहे तुमच्यासाठी. Let's read that. ते आपण वाचूया. देवाने त्याला मेल्यामधून उठवले, But God, परंतु देवाने but God. परंतु देवाने I am struggling with fear. I do not have money, but God. आणि मी भयाने ग्रस्त आहे, माझ्याकडे पैसे नाहीयेत, परंतु देवाने. I am sick. I cannot walk, but God. मी आजारी आहे, मी चालू शकत नाही, परंतु देवाने. I do not know what will happen tomorrow, but God. मला माहित नाही उद्या काय होणार आहे, परंतु देवाने. It very clearly says, but God raised him from the dead. परंतु देवाने त्याला मेल्यामधून उठवले. In Noah's time, floods came, water came, but God saved Manoah and his family. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जलाशय आला, परंतु देवाने नोह आणि त्याच्या कुटुंबाला वाचवलं. So no matter what you think, no, this is difficult, this is not possible, remember, but God. तुम्ही काही विचार करत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की अशक्य आहे, परंतु देवाचं वचन सांगतं परंतु देवाने. See, in that also very clearly Bible says, but only few believe that but God. Let's see in the next verse, आणि 31. त्यातही पाहूयात आपण की खूप त्या ठिकाणी खूप कमी लोकांनी विश्वास ठेवला. आणि 31 वचन बायबल सांगतं की त्याच्याबरोबर जे गालिलापासून यरुशलेमात आले होते, त्यांच्या दृष्टीत तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता लोकांस त्यांचे साक्षी आहेत. It says he was seen for many days by those who came up. That means not everyone came up. आणि जे वरती गेले होते त्यांनी ते देवा येशूला पाहिलं. अनेक नव्हते, ठराविक लोकांनी येशूला पाहिलं. Only few thought, but God has the power to be raised from dead. आणि फक्त ठराविकांनी विश्वास ठेवला की देव मेलेल्यांना जिवंत करू शकतो. Do you want to be that few who still believe that no, God is with me? आणि त्या थोडक्यांमध्ये तुम्हाला वाटतं का तुम्ही असावं की तुम्ही विश्वास ठेवावा की देवाने जिवंत केलं? Only they saw God for many days. फक्त ते ठराविक लोक होते ज्यांनी येशूला अनेक दिवस पाहिलं. So let's be that few. आणि मग त्या थोडक्या आहेत त्यांच्यामध्ये आमची गणना व्हावी. See, now only we just passed from resurrection. आणि आताच नुकतंच आम्ही पुनरुत्थानाचा सण साजरा केला. We just sang on that day what God is risen. आणि मग त्या दिवशी आम्ही गीत गायलं, तो विजयी झाला की तो जिवंत झाला की. God just didn't raise from that tomb. आणि फक्त त्या कबरेतून तो उठला नाही. God is raised from your bad situations. त्याने तुम्हाला तुमच्या प्रतिकूल परिस्थितीतून उठवलाय. तुम्हाला Look at you. Were you the same 10 years before? तुम स्वतःकडे पहा, 10 वर्षापूर्वी तुम्ही कुठे होता? Were you the same 1 month before? आणि 1 महिन्यापूर्वी पण तुमची परिस्थिती तशीच होती का? I wasn't. अरे नाही, माझी तर परिस्थिती तशी नव्हती. So that is the power of resurrection. That is what it means when God is raised. आणि हेच पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. ह्याचाच अर्थ हेच वचन जे सांगतं ना की देवाने त्याला मेल्यातून उठवलंय, हेच ते कार्य आहे. That's how sometimes, we forget Jesus. That's why he's come, he sent this word only to remind you that do this, make most of your time, make most of your identity of who you are now. आणि अनेकदा काय होतं की आम्ही विसरून जातो. आणि म्हणून देवाचं हे वचन आमच्याकडे आला आहे की संधीचा आपण उपयोग करून घेऊयात. आमची जी ओळख आहे त्याचा लाभ, त्याचा फायदा करून घेऊयात. Let's read verse 33. आणि 33 वचन आपण वाचूया. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन आपल्या मुलांबाळांकरिता पूर्ण केले आहे. दुसऱ्या शास्त्रातही असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. In English it says, and it is written in the second Psalm, you are my son, today I have begotten you. आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे, दुसऱ्या शास्त्रातही असे लिहिले आहे, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. You are my son. वो fixed stamp है.
आणि हे शिक्कामोर्तब आहे की तू माझा पुत्र आहे. That is fixed. That will not change. You are his child. ते अढळ आहे, ते न बदलणार आहे. But what does it say in the second part? आणि मग दुसऱ्या भागामध्ये काय लिहिलं आहे? Today I have begotten you. आज मी तुला जन्म दिला In आहे. other English it says, today I have become your father. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये आज मी तुझा पिता झालो आहे. Let's think. God is saying, you are my son. But he didn't say, today you're my son. He said, you are my son. फक्त विचार करा की तो म्हणतो की तू माझा पुत्र आहे. तो असं नाही म्हणत की आज मी तुझा पिता आहे. नहीं, आज तुम मेरे बेटे हो. He doesn't. आज तू माझा पुत्र आहेस. He says, today I have begotten you. आणि आज मी तुला जन्म दिला आहे. Because our identity is always the same. Sometimes we are late. The day when we tell, oh yes, God is my father. That is why the word today has come. Because that is never fixed. Sometimes we forget. आणि ही उशीर यासाठी होतो कारण आम्ही उशीर करतो आणि आम्ही ती ओळख स्वीकारण्यासाठी उशीर करतो. It says, today I have become your father. आणि वचन सांगतं की आज मी तुझा पुत्र झालो You आहे. are my son is fixed. आणि तू माझा पुत्र आहे हे तथ्य आहे. Because sometimes we think, no, this is very difficult, but we forget who our father is. आणि कधी कधी आम्ही म्हणतो की हे खूप कठीण आहे आणि मी विसरून जातो की आमचा पिता कोण आहे. No, this cannot again happen. But we forget our father is the creator. आम्ही म्हणतो अरे परत असं नको व्हायला आणि विसरून जातो की आमचा देव तर निर्माण करता आहे. So that's why it says, today I have become. Today is that every day when you choose to believe that God is your father. आणि म्हणून आज आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की देव आमचा पिता आहे. That today becomes every day when you trust father. आणि जो आज आहे तो रोजच्या दिवसाला होतो ज्यावेळेस आम्ही पित्यावरती विश्वास ठेवतो. So are you ready to always accept this, that no matter what situations come, one is fixed, that I am his child. But let it me be every day saying that yes, God, today you're my father. आणि रोज ते बदलेल पण रोजच्या दिवसाला आम्ही म्हणणार आहोत की देव माझा पिता आहे. Let's go to verse 38 and 39. आणि 38 आणि 39 वचन आपण वाचूयात. यास्तव बंधुजन हो, तुम्हास हे ठाऊक होते की याच्याद्वारे पापांची क्षमा तुम्हास गाजून सांगितली आहे आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही न्यायी ठरत नाही त्या सर्वांविषयी याचकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा न्यायी ठरतो. So what stops us sometimes? Sometimes we think, I did something wrong. I just fought and came now. Or say, Abhi just, I just made hurt someone. That stops me. Then I think, oh no, now I can't do God's work. आणि कोणती गोष्ट आम्हाला थांबवते. आम्हाला विचार करतो की आत्ताच मी कुणाचं तरी भांडलो किंवा आत्ताच मी कुणाला तरी दुखावलं आणि अशा गोष्टी आम्हाला थांबवतात. Sometimes we think we don't have the time and money. आणि अनेकदा आम्हाला विचार येतो की आमच्याकडे पैसे किंवा आमच्याकडे वेळ नाही. Or sometimes we think we are not capable only of it because we are sinners. आणि कधी कधी आम्ही विचार करतो की ह्याचे आम्ही लायकच नाही कारण आम्ही पापी आहोत. But it says you are forgiven and justified. परंतु वचन सांगतं की तुमच्या पापांची क्षमा झाली आहे आणि तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. To just give an example. आणि तुम्हाला फक्त एक उदाहरण देण्यासाठी, Forgiven मतलब आपका सारा गलती तो चला गया है. आणि तुमच्या पापांची क्षमा झाली आहे म्हणजे सर्व तुमचे पाप दूर झालेले But आहेत. you are also justified now. परंतु तुम्ही नीतिमानही ठरले गेले आहात. मतलब अपने बैंक के अकाउंट में अगर आपने कर्जा लिया था, बैंक ने वो कर्जा तो निकाल दिया है, बट आपको एक्स्ट्रा थोड़ा क्रेडिट पॉइंट भी दिया है. आणि मग तुम्ही कर्ज घेतला आहे तर तुमचं कर्ज तर माफ झालंच आहे परंतु तुम्हाला आणखी काही पॉइंट्स किंवा क्रेडिट मिळालेलं आहे. Why you have got that? आणि हे का घडलं बरं? Because you are his son, you are his child, कारण तुम्ही त्याचे पुत्र आहात, तुम्ही त्याचे मूल आहात and you have to do what your father did. आणि तुमच्या पित्याने जे केलं तेच तुम्हाला करायचं आहे. To go out, तुम्हाला बाहेर जायचंय, show Jesus to people. लोकांना येशू दाखवायचा आहे Tell them the days are near. आणि त्यांना सांगायचं आहे की दिवस जवळ आले आहेत. Sometimes we restrict it to 4 walls. आणि अनेकदा आम्ही सीमा लावून घेतो 4 भिंतीच्या. If I had restricted, आणि जर मी त्या लिमिट लावली असते I wouldn't have met so many of your church kids today. आणि मग मी तुमच्या जे चर्चचे जे लहान लेकर आहेत त्यांची माझी भेट झाली नसती. So don't restrict yourself. Don't stop yourself. म्हणून स्वतःला मर्यादा लावून घेऊ नका, स्वतःला थांबवू नका.
That is what the Lord wants us to do. आणि हेच देवाला आमच्या जीवनात करायचं आहे. See, we have been saved. I believe that हमने baptism लिया है. बहुत साल हो गए हम प्रभु को जानते हैं, बट उसका हमने किया क्या? What did we do with it? हो, आम्ही तारलं गेलो आहोत, आम्ही येशूचा स्वीकार केला आहे, आम्ही बाप्तिस्मा घेतला आहे, पण त्याचं आम्ही केलं काय आहे? See, you आपने सेवा किया, you became like me. Say for example, I took a Sunday school, I became a teacher, I did everything for the God's kingdom, but where my heart was? आणि मी सगळं काय केलं, मी सेवा केली, मी संडे स्कूल चालवलं, पण माझं अंतःकरण कुठं आहे? Where my heart was set on? आणि माझं हृदय कशाला लागलेलं आहे? Because the word says, देवाचं वचन सांगतं, seek first the kingdom of God, प्रथम त्याची राज्य मिळवण्याचा and प्रयत्न करा, everything else shall follow you. आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहे. Sometimes we only seek because we think, last we are going to get something. आणि कधी कधी आम्ही मागतो कारण आम्हाला माहित आहे की आम्हाला मागितलं की मिळतं. No, that is not the case. आणि असं नाहीये बरं. Bible very clearly says, आणि बायबल खूप Seek स्पष्टता सांगतं, first. पहिल्यांदा तुम्ही मिळवा. whom? The kingdom, the king. काय? त्याचं राज्य, तो राजा. Tell me, is there any kingdom without the king? आणि असं कुठलं राज्य आहे का ज्याला राजा नाही? यीशु के बिना हम कर ही क्या सकते हैं? आणि येशूशिवाय आम्ही काहीच करू शकत And if नाही. we are not pleasing his heart, then what are we doing? जर आम्ही त्याला प्रसन्न करत नाही तर काहीच उपयोग नाही. What pleases his heart? आणि त्याचं हृदयाला काय प्रसन्न करतं? You being righteous, की तुम्ही नीतिमान जीवन you जगावं, being loving, आणि तुम्ही प्रेमळ जीवन जगावं, you being like Jesus, तुम्ही येशू सारखा बनावं, and bringing them to Jesus. आणि अनेकांना ख्रिस्ताकडे This is आणावं. what the Lord wants you to do. आणि हेच ख्रिस्ताला तुमच्या बाबत अपेक्षा आहे. And remember आणि लक्षात ठेवा, how Paul stood, आणि ज्यावेळेस पौल उभा and राहिला said आणि म्हणाला, that God testified about David. आणि देवाने दाविदाबद्दल साक्ष दिली, May it be आणि असा होऊ द्यात की, that tomorrow someone else stands आणि ज्यावेळेस कोणी उभा राहील and says in spirit आणि आत्म्यामध्ये तो बोलेल, that this person God loved him. कारण असा व्यक्ती देव त्याच्यावरती प्रेम करत होता. Let it be that God testifies for you. आणि देव करो की देव तुमच्याबद्दल साक्ष करू He देव. says, this was the person who did my will, not theirs. आणि हा तो पुरुष, हा ही कन्या की त्याने माझ्या इच्छा पूर्ण केल्या, This person was after my heart. आणि हा व्यक्ती माझ्या मनासारखा आहे. And sometimes when you go encouraged all from here and you feel, no, it's not working, the situation has changed. आणि बऱ्याचदा आम्ही उत्तेजित होतो, बाहेर जातो पण म्हणतो नाही, पण परिस्थिती बदलली आहे, कुठल्याच गोष्टी व्यवस्थित घडत नाहीयेत. Remember, लक्षात ठेवा, but God, परंतु देवाने, He raised from the dead. आणि त्याने मरणातून जीवन The मेल्यातून tomb could उठवलं, not stop him. आणि ती कबर त्याला थांबवू शकली नाही. Just think, फक्त विचार करा, वो tomb में you always keep people who are dead. आणि त्या कबरांमध्ये जे मेलेले आहे त्यांना ठेवतो, But even the tomb gave birth to life. आणि परंतु कबरेने एका जीवनाला जन्म दिला, It brought Jesus out of it. आणि येशूला त्यातून बाहेर Who आणलं. was dead and who was put in the tomb came out alive. जो मेला होता त्या ठिकाणी त्याला पुरलं होतं, तो जिवंत होऊन बाहेर आला, And we serve that God आणि त्या देवाची आम्ही सेवा करतो. who from tomb also made it productive and brought life. आणि कबरेतूनही त्याने काहीतरी एक जीवनदायी केलं आणि तिथं जीवन दिलं. So don't remember that just on Easter Sunday, on Resurrection Sunday. आणि पूर्णताच्या दिवशी फक्त याची आठवण करू नका, Remember that every day. आणि रोजच्या दिवसाला याची In your आठवण करा. small to big problems. आणि या तुमच्या लहान किंवा मोठ्या समस्येमध्ये, In your easy to difficult situations. आणि तुमची जी परिस्थिती सोपी असू द्यात किंवा खूप कठीण असू द्यात, God is raised from dead. आणि देवाने त्याला मरणातून जिवंत And there केलं. were people who went and testified it. आणि मग त्या ठिकाणी लोक होते की अनेकांनी त्याबद्दल साक्ष दिली. Today let it be you and me. आज ते तुम्ही आणि मी असू द्यात. Let us go and testify what the Lord has done. चला आपण बाहेर जाऊयात आणि साक्ष देऊयात की येशू जिवंत आहे. And for that, in the heaven, God will testify for you. आणि मग त्याच्यासाठी स्वर्गातून देव स्वतः साक्ष देईल. I thank you, Pastor, for giving me this time, and I thank God that He led me to share this word with you. मी पास्टरांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. मी देवाचे आभार मानते की त्याने हे वचनाची घोषणा करण्याची साठी मला प्रोत्साहित केलं. See, it's okay if tomorrow you don't remember me, you don't remember the word, but remember what Lord has made you for. आणि ठीक आहे की तुम्ही मला तुम्ही विसरून जाल किंवा आजचं वचन तुम्ही विसराल, पण देवाने तुम्हाला कशासाठी बनवलं किंवा निवडलं हे तुम्ही लक्षात ठेवा. He was the creator, He created everything. आणि तो निर्माण करता आहे, त्याने सर्व काही निर्माण केलं. But He still thought you and me have to be in this world. आणि मग त्याने विचार केला की तुम्ही आणि मी ह्या जगात असावं. Why? का बरं?
to be like him and to bring people to him. त्यासारखं मी बनावं, अनेकांना लोक ख्रिस्ताकडे आणावं. So when you pray in his name, आणि ज्यावेळेस त्याच्या नावाने प्रार्थना करता, remember to use his character also त्याची जी चित्तवृत्ती, त्याचा स्वभावाचा पण वापर करा and to bring people to his kingdom आणि also. अनेकांना त्याच्या राज्यामध्ये आणा. That's all I would like to say, and God bless you all, हेच मला सांगायचं आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो and may you keep growing in Jesus. आणि येशूमध्ये तुमची वाढ And let us उत्तरोत्तर हो. together in heaven see many more people in the kingdom. आणि पाहूयात की स्वर्गाच्या राज्यामध्ये अनेक आत्मीय तारण पावलेले आहेत. Thank you. God bless you all. देव तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद.